राम राम मंडळी. काय मग कशा आहात सगळ्या? आजचा ब्लॉग ना एकदम शुद्ध सुवासिक आणि अस्सल गावरान आठवणींचा भरलेला आहे. हो, बरोबर ओळखलं. आज आपण काढणार आहोत घराघरातलं लिक्विड गोल्ड, म्हणजेच साजूक तूप. पण थांबा, हे तूप डायरेक्ट कढईत नाही आलं हं. त्यामागे या मलाईबाईचा आठवड्याभराचा संचय. फ्रीजमधून ही मलाई बाहेर काढली ना की मला एखाद्या खात्यापित्या घरच्या सुगरणीसारखं वाटायला लागतं. आता या मलाईपासून लोणी काढायचंय. मिक्सर तर आहेच की, पण खरी मज्जा हाताने रवी फिरवण्यात आहे. चला, दंडाच्या स्नायूंना कामाला लावूयात. आज जिमची फी वसूल होणार आहे बरं. मलाईमध्ये थोडं गार पाणी टाकलं आणि रवी गरागरा फिरायला लागली की मला थेट गावाकडची आठवणी येते. आपल्याकडे गावी आजी जेव्हा पहाटे 5 वाजता उठून ताक घुसळायची ना, तो घुमघुम घुमघुम आवाज अख्ख्या गल्लीत जागा करायचा. आजी म्हणायची, पोरी, लोणी काढणं हे प्रत्येकाचं काम नाही. त्याला हाताला माया असावी लागते आणि जिद्दीला धार. तेव्हा वाटायचं आजी काय डायलॉग मारतीये. पण आज जेव्हा स्वतः लोणी काढायला बसले ना, तेव्हा कळतंय की आजी खरंच मास्टर शेफ होती. आमच्या गावी तर लोणी काढताना गाणी गायची पद्धत होती. मी गाणं तर नाही म्हणत, पण माझ्या हाताची हालचाल बघून शेजारच्यांना वाटतं मी घरात गरबा खेळते की काय. वा, आणि हे बघा, बघता बघता आली की नाही रंगत. मलाईने हार मांडली आणि पांढरे शुभ्र मऊ मऊ लोण्याचे गोळे वर तरंगायला लागले. हा क्षण म्हणजे एकदम सॅटिस्फाईंग. असं वाटतं बघतच राहावं. मला हे लोण्याची प्रोसेस खूप जाम आवडते करायला. बरं, मला एक सांगा, लहानपणी घरात लोणी काढल्यावर ते चोरून खायची सवय कोणाकोणाला होती? मी तर आजीची नजर चुकवून तो गुळगुळीत लोण्याचा गोळा तोंडात टाकायची. वरून थोडी साखर. आ हा हा हा, पंचपक्वान्न फिके वाटायचे त्याच्या पुढे. आजकाल डाएटच्या नावाखाली लोक लोण्याला घाबरतात, पण हे घरातलं शुद्ध लोणी खाऊनच तर आपली आजी आजोबा 80व्या वर्षी सुद्धा ताठकण्याने चालतात, हो की नाही? आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या आणि माझ्या आवडत्या भागाकडे, तूप कढवणे. लोण्याचा गोळा जेव्हा या गरम गरम कढईत जातो आणि छळ 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 असा आवाज येतो ना, तो माझ्यासाठी जगातला सगळ्यात बेस्ट म्युझिक ट्रॅक आहे.
जसं जसं हे लोणी वितळतंय तसा तसा घरात जो सुगंध सुटलाय ना, आहा हा, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. शेजारच्या काकूही मनातल्या मनात विचार करत असतील, आज हिच्या घरी नक्की काहीतरी विशेष बेत आहे वाटतं. गावाकडे हे तूप चुलीवर कडवलं जायचं. त्या लाकडाचा धूर, तुपाचा वास अख्खं गाव दरवळायचं. तूप कडवताना आजीने दिलेली एक मला खास टीप ती अजूनही माझ्या लक्षात आहे. तूप कडवताना तूप जास्त करपवायचं नाही आणि ते कच्चंही ठेवायचं नाही हा. ते एकदम तांबूस सोनेरी रंगावर आलं की गॅस बंद करायचा. काही लोक यात विड्याचं पान आणि लवंग टाकतात, छान सुवास येण्यासाठी. तुम्ही काय टाकता? मी तर लवंगच टाकते, पण तुम्ही काय टाकता हे मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, तूप गाळून घेतल्यावर खाली जी बेरी उरते ना बॉस, ती तर अमृत आहे. त्यावर थोडी साखर टाकायची आणि कढईतच गरम भात कालवून खायचा. लहानपणी यासाठी आमच्या घरात भांडणं व्हायची. कढई मलाच पाहिजे भात कालवायला, हा हट्ट प्रत्येक मराठी घरात झालाच असेल. तर मंडळी, शेवटी आपलं घरचं शुद्ध रवाळ आणि दाणेदार साजूक तूप तयार आहे. हे बघा, रंग किती सुंदर आलाय. आता उद्या सकाळी गरमागरम मऊ भातावर हे तूप आणि मीठ, बस. हा हा हा, जीवनाचं सार्थक. तुम्हाला तुमच्या आजीची किंवा गावाकडची अशी कोणती आठवण आली, मला नक्की खाली सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. पुन्हा भेटू अशाच एका खमंग आठवणींच्या सफरीवर. तोपर्यंत खात राहा, खुश राहा. बाय.